Hello everyone, I am Rajashri Rao and I am going to take your FY BSc Microbiology paper 2nd. And in this lecture, we are going to discuss about our syllabus of the paper 2nd. So, this is our credit system pattern. For the first sem, you have 2 credit for paper 2nd. And in which that the second paper is, the subject name is Basic Techniques in Microbiology. The subject code is MB112. This is our total 50 marks paper. So, in which that we have the detailed chapter description we are going to take. So, this is our paper 2nd in the semester 1st. In which that the unit 1 is for 1 credit and unit 2nd is for 1 credit. So, first unit, the first topic is the unit of measurement and it is the introduction to modern SI units. So, जसं की आपल्याला माहिती आहे की आपण मेजरमेंटसाठी काही युनिट्स यूज करतो. सो त्याचं डिस्कशन आपण ह्या टॉपिकमध्ये करणार आहोत. सो काही SI युनिट्स आहे, काही स्टँडर्ड SI युनिट आहे, फंडामेंटल आहे, डिराइव्ड युनिट्स आहे. सो ते कोणते कोणते आणि काय आहे हे आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपी. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मायक्रोस्कोप हा आपण खूप असे बारीक सूक्ष्म जे कण असतात किंवा लिव्हिंग थिंग्स असतात त्यांना बघण्यासाठी यूज करतो, जे की आपल्या ओपन नेकेड आईजनी दिसत नाही. सो त्यामध्ये काय असतं, मायक्रोस्कोपी इज अ टेक्निक फॉर मेकिंग व्हेरी स्मॉल थिंग्स विजिबल टू द नेकेड आय. सो इन विच दॅट, सो फर्स्ट जो मायक्रोस्कोप आहे तर तो यूज कोणी केलेला आहे, तर अँटनी व्हॅन लीव्हनहूकने. ही इज द फर्स्ट पर्सन टू ऑब्झर्व लिव्हिंग मायक्रोब्स अँड ही यूज द होममेड मायक्रोस्कोप. सो ह्या टॉपिकमध्ये आपण मायक्रोस्कोपीचे डिटेल्स बघणार आहे. सो त्यामध्ये ब्राईट फील्ड मायक्रोस्कोपी आहे. सो ब्राईट फील्ड मायक्रोस्कोपी म्हणजे काय असतं, इट इज अ स्पेसिमन इज व्ह्यूड बाय अ ट्रान्समिटेड लाईट फ्रॉम कंडेन्सर लेन्स. यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ऑफ लाईट काय आहे, स्ट्रक्चर, वर्किंग ऑफ अँड रे डायग्राम ऑफ कंपाऊंड लाईट मायक्रोस्कोप, कन्सेप्ट ऑफ मॅग्निफिकेशन, न्यूमरिकल अपर्चर अँड रिझॉल्विंग पॉवर. ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण मायक्रोस्कोपी ह्या टॉपिकमध्ये बघणार आहे. त्याचबरोबर टाईप्स, रे डायग्राम्स अँड फंक्शन्स ऑफ कंडेन्सर्स हे सगळं आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहे. सो त्याचबरोबर काय असतं की कन्सेप्ट ऑफ अब्रेशन इन लेन्सेस. It is the spherical, chromatic, comma, and there will be some concept like the what is meant by aberration. It is the all lenses have chromatic aberration, a property in which different colors of light are focused to a different point. म्हणजेच काय झालं, aberration. नेक्स्ट सेकंड टॉपिक आहे प्रिन्सिपल, वर्किंग अँड रे डायग्राम ऑफ फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी. आता फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी म्हणजे काय असतं, इट इज अ लाईट पासेस थ्रू लिव्हिंग सेल्स फेज ऑफ लाईट वेव चेंज अकॉर्डिंग टू द सेल्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपी म्हणजे काय आहे की जे आपलं काही लिव्हिंग स्पेसिमन आहे त्याच्या थ्रू जे काही लाईट्स पास होते तर ते आपण फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपनी इमेज तशी बघू शकतो. म्हणजेच काय, तर आपण फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपीनी जे काही लिव्हिंग सेल्स आहे त्या बघू शकतो. आणि नेक्स्ट आहे फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी. सो व्हॉट इज मीन बाय फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी, इन विच दॅट द स्पेसिमन इट सेल्फ ॲक्ट ॲज अ लाईट सोर्स टू स्टडी आर आयदर फ्लुरोसंट मटेरियल ऑर स्टेन विथ फ्लुरोसंट डाय. म्हणजेच याच्यामध्ये आपण जो काही स्पेसिमन यूज करणार आहे तो स्वतः लाईट सोर्स असेल किंवा मग आपण त्याला फ्लुरोसंट डायनी स्ट्रेन करून आणि मग
मायक्रोस्कोपीखाली बघणार. सो त्या टेक्निकला म्हणतात फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी. सो आपल्याला नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी. आता इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी काय असतं? सो इट इज द प्रिन्सिपल सेम ॲज द लाईट मायक्रोस्कोपी एक्सेप्ट वन, की इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेन्स यूज केल्या जातात. ओके. सो आणि इलेक्ट्रॉन हा आपला लाईट सोर्स असतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपीमध्ये, आणि याचं जे काही रिझोल्युशन पॉवर आहे दॅन अदर मायक्रोस्कोपी इज व्हेरी हाय. ओके. सो दिस इज अवर मायक्रोस्कोपी टॉपिक अँड वी आर गोइंग टू detail discuss about the microscopy in the lecture. So our second topic is staining technique. So in the staining technique we are going to see the definition of stain, types of stain, properties and role of fixatives, mordant, decolorizers. Okay, so there are different staining techniques. So the definition of the stain is the stain are chemical substance used to achieve visible color contrast in the microscopic picture of prepared tissue. म्हणजेच की आपण स्टेननी एखाद्या लिव्हिंग सेलला किंवा मग डेड सेलला स्टेन करून मायक्रोस्कोपखाली बघू शकतो. सो अँड द नेक्स्ट इज द मोनोक्रोम स्टेनिंग अँड निगेटिव्ह स्टेनिंग. मोनोक्रोम स्टेनिंग इज द नथिंग but the using of single dye to stain the cells. And in the negative staining, cell remains clear, means uncolored. निगेटिव्ह स्टेनिंगमध्ये काय असतं की आपण सेलला स्टेन डायरेक्ट करत नाही. सो ह्या टेक्निकला आपण निगेटिव्ह स्टेनिंग म्हणतो. त्यानंतर डिफरन्शियल स्टेनिंग. डिफरन्शियल स्टेनिंगमध्ये ग्राम स्टेनिंग अँड ॲसिड फास्ट स्टेनिंग होतं. सो ग्राम स्टेनिंग म्हणजे आपण त्यामध्ये काय करतो की समजा 2 बॅक्टेरिया आहे आणि त्यापैकी आपल्याला दोन्ही पण ॲट अ टाईम विजिबल करायचे आहे मायक्रोस्कोपखाली. सो आपण त्यामध्ये डिफरंट स्टेन यूज करतो. फॉर एक्झाम्पल फर्स्ट इज द क्रिस्टल व्हायलेट, देन आयोडीन, देन डिकलरायझर, देन सॅफ्रॅनिन टू स्टेन द बॅक्टेरिया. अँड आफ्टर द ग्राम स्टेनिंग द बॅक्टेरिया आर सीन सम gram positive and the gram negative, 2 different bacteria are seen at a time. So the differential staining or the gram staining technique is used for that. And next is the spatial staining. So in the spatial staining, the capsule, cell wall, spore, flagella, lipid granules, metachromatic granules, these all are stain and see under the microscope. म्हणजेच जे काही बॅक्टेरियाची कॅप्सूल आहे किंवा मग सेल वॉल आहे किंवा फ्लॅजिला आहे याला स्टेन कसं करायचं तर ते ह्या आपण टेक्निकमध्ये बघणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंड युनिट इन विच दॅट द स्टरिलायझेशन अँड डिसइन्फेक्शन वी आर गोइंग टू डिस्कस. सो फर्स्ट इज द स्टरिलायझेशन. Sterilization is referred to any process that removes, kill or deactivates all form of living life. ओके. सो म्हणजे आपण या टेक्निकमध्ये काय करतो की रिमूव्हल करतो किंवा किल करतो जे काही लाईफ फॉर्म आहे त्यांना, म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रॉन हे जे काही आहे त्यांना आपण डायरेक्टली किल करतो थ्रू द स्टरिलायझेशन प्रोसेस. There will be some physical agents like heat, radiation and filtration. आता हीट थ्रू आपण स्टरिलायझेशन करू शकतो, रेडिएशन थ्रू पण करू शकतो किंवा फिल्ट्रेशन थ्रू पण करू शकतो. सो हे सगळे काही एजंट्स आहे तर ते आपण डिटेल डिस्कस करणार आहे. आणि नेक्स्ट आहे चेकिंग ऑफ इफिशियन्सी ऑफ स्टरिलायझेशन, ड्राय अँड मॉइस्ट, बायोलॉजिकल अँड केमिकल इंडिकेटर्स. आता ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं स्टरिलायझेशन करतो तर ते प्रॉपरली झालं आहे की नाही झालं आहे हे चेक करणं म्हणजेच काय इफिशियन्सी ऑफ स्टरिलायझेशन. तर ते आपण काही बायोलॉजिकल आणि काही केमिकल इंडिकेटर्स थ्रू करणार आहे. ओके. सो दिस इज द स्टरिलायझेशन प्रोसेस अँड द नेक्स्ट इज द डिसइन्फेक्शन प्रोसेस इन विच दॅट व्हॉट इज मीन बाय disinfections. It is work by destroying the cell wall and microbes or interfering with their metabolism. म्हणजेच
जे काही डिसइन्फेक्टंट असतात, म्हणजे आपण डिसइन्फेक्शन प्रोसेससाठी यूज करणारे, तर त्यांचा रोल काय असतो की ते एकतर डिस्ट्रॉय करतात सेल वॉल किंवा मग डायरेक्ट मायक्रोब्सला, और त्यांच्या मेटाबॉलिक जी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यात इंटरफेअर करून त्यांचं जी ॲक्टिव्हिटी आहे ती स्टॉप करतात. म्हणजे की जे ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोब्स आहे की जे इन्फेक्शन कॉज करतात, सो त्यांना प्रिव्हेंट करायचं काम हे डिसइन्फेक्टंट करतात. सो ते आपण डिस्कस याच्यामध्ये करणार आहे. सो त्यामध्ये काही आहेत केमिकल एजंट्स अँड देअर मोड ऑफ ॲक्शन, अल्डिहाइड, हॅलोजन्स, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स, फिनॉल अँड फिनॉलिक कंपाऊंड्स. सो हे आपण सगळे केमिकल एजंट्स आणि त्यांचे मोड ऑफ ॲक्शन कसे आहेत मायक्रोब्सवरती हे डिस्कस करणार आहे. अँड नेक्स्ट इज द हेवी मेटल, अल्कोहोल, डायज, डिटर्जंट अँड इथिलीन ऑक्साईड. सो यांचा पण काय रोल आहे तर हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. अँड नेक्स्ट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲन आयडियल डिसइन्फेक्टंट, म्हणजेच की एक आयडियल डिसइन्फेक्टंट कसा पाहिजे किंवा कसा आहे हे ओळखणार, तर त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक असतात ते यामध्ये आपण डिस्कस करणार आहे. अँड नेक्स्ट इज द चेकिंग ऑफ इफिशियन्सी ऑफ डिसइन्फेक्टंट फिनॉल कोइफिशियंट मेथड. सो इज अ म्हणजे काय आहे की आपल्याला जे काही डिसइन्फेक्टंट असतात त्यांची पण इफिशियन्सी चेक करावी लागते. आयदर इट इज युजफुल ऑर नॉट युजफुल, और सम स्टँडर्ड डिसइन्फेक्टंट विच इज कॅरेक्टराइज्ड बाय दिस मेथड. अँड this is the overall view of our syllabus paper 2. It is the basic techniques in microbiology. ह्या टॉपिकमध्ये आपण जे काही टेक्निक्स मायक्रोबायोलॉजीमध्ये यूज करतात त्याच्या अबाउट डिस्कस करणार आहे. सो आय एम गोइंग टू टेक युअर डिटेल सिलेबस ऑफ बेसिक टेक्निक्स वन बाय वन इन नेक्स्ट लेक्चर्स. सो next I will upload next first topic, that is our unit of measurement and introduction to the modern SI unit into the upload channel. So thank you everyone, have a good day.